भाऊ, जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुक्यामध्ये केळीचं क्षेत्र वाढलं आहे. तसंच सोबतच खरीप हंगाम सुरू आहे. इतर पिकांनाही रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये आणि रावेर तालुका, मुक्ताईनगर तालुका, यावल तालुक्यामध्ये रासायनिक खतांचा तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा का जाणवतो आहे आणि शेतकऱ्यांना या संदर्भात खतं उपलब्ध करून देण्याबाबत आपली काय भूमिका असणार आहे? ते आपण जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर आपणच दिलेलं आहे की ह्या टायमाला केळीची लागवड खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि मक्याची लागवड त्या प्रमाणात झाली आहे. मक्याला 2-2 डोस युरियाचे द्यावं लागतं आणि केळी लागवड जास्त झाल्यामुळे लोकांना खऱ्या अर्थाने आता मोठ्या प्रमाणात खतांचं गरज भासते आहे. आणि त्या दृष्टीने पालकमंत्री महोदयांशी चर्चा करून आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला सोयीच्या माध्यमातून कसे खत देऊ शकू त्या पद्धतीने आपण प्रयत्न करतोय. मधल्या काळात विनोद भवनच्या माध्यमातून त्यांनी पुण्याला बोलून आपलं 4 रॅक जे लावायचे ते लावून घेते. माझ्यापेक्षा चांगली माहिती ते आपल्याला देतीलच. पण मी सोमवारी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून ही बैठक लावून शेतकऱ्यांना लागणारा युरिया किंवा होणारी लिंकिंग हे थांबवण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न केला जाईल. पालकमंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय असतील, कृषी मंत्री महोदय असतील किंवा ज्या ज्या शासनातल्या प्रतिनिधी माध्यमातून हे विषय सोडवायचे ते सोडवले जातील. कारण आपण केळी उत्पादक आहे, आपल्याकडे एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आहे. त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सरकारने काय मदत केली पाहिजे आणि त्यांचं कसं सोयीचा विषय झाला पाहिजे त्याच्या दृष्टिकोनातून आमची 100% प्रयत्न आहे. आणि माझी आपल्याला विनंती आहे की केळी उत्पादकांनी किंवा ज्या बी शेतकऱ्यांनी त्यांना याच्यात पॅनिक होण्याचं काही कारण नाही. आम्ही त्यांच्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्न करतोय आणि ते लवकरात लवकर आम्ही त्याच्यासाठी ती उपलब्धी करून देऊ. भाऊ, कंपन्या कृषी केंद्र चालकांना लिंकिंगची जबरदस्ती करतात. त्याच्यामुळे कृषी केंद्र चालकांनाही शेतकऱ्यांवर ते लिंकिंग द्यावं लागते. यामध्ये काही सरकारी कंपन्या पण लिंकिंगची जबरदस्ती करत आहेत. नाही, आता ते आपण सांगितल्याप्रमाणे ते बरोबर आहे आणि सरकारी कंपन्यांनी केल्याची माहिती आमच्यापर्यंत आली आहे. मी तुम्हाला ते सांगितलं की माझ्यापेक्षा भाऊ चांगलं सांगतील, त्यांनी त्या संदर्भात काम केलेलं आहे. विनोद भाऊ जर आपण बोललात बरोबर. विनोद भाऊ, आपण सरकारी कंपन्या ज्या आहेत त्या लिंकिंग करतात, या संदर्भात काय सांगाल तुम्ही? ही वस्तुस्थिती आहे. आपल्या राज्यातच नाही तर पूर्ण देशभरामध्ये लिंकिंगचा हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. आणि यामध्ये ज्या केंद्रशासित कंपन्या आहेत की त्या कंपन्यासुद्धा लिंकिंग करत आहेत. मग त्यामध्ये RCF असेल, ती HURL असेल किंवा मग गव्हर्नमेंटच्या ज्या दोघी अजून कंपन्या त्या याच्यामध्ये लिंकिंग करत असल्यामुळे कृषी केंद्र चालकाचा अगदी नाईलाज झालेला आहे. आणि कृषी केंद्र चालकावरती खालून शेतकऱ्याची तक्रार झाल्यानंतर कारवाई होते, परंतु ह्या खत कंपन्यांवरती कोणीच कारवाई करत नाही. हे दुर्दैव आहे. मग सरकारी कंपन्या लिंकिंग करता या संदर्भात काही आपण त्यांच्यावर कारवाई संदर्भात काही धोरण? परवा एका कंपनीचा जळगावला रॅक आला, त्यांनी एका सुपर फॉस्फेटचं लिंकिंग युरियाच्या सोबत केलं, परंतु त्या सुपर फॉस्फेटच्या दर्जाबाबत आम्ही स्वतः संशय असल्यामुळे मी परवा लगोलगच आपल्या राज्याचे जे चीफ क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर आहेत त्यांच्याकडे याची तक्रार केली. तर ह्या कंपनीचा सुपर फॉस्फेट आमच्या दृष्टीने काही योग्य नाही आहे. कारण मागच्या वर्षी असाच एक सुपर फॉस्फेटचा प्रॉब्लेम आपल्या जिल्ह्यात निर्माण झाला होता आणि परत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ताबडतोब आपण याला स्टॉप सेल द्यावा अशी विनंती केली आणि त्यांनी काल तसे निर्णय घेतले.